चला आज मी बनवते आहे विदर्भ स्पेशल वरण बट्टी। भंडारा असो की पाहुणचार यापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही। असं चटपटीत वरण, वरून कडक आतून एकदम खुसखुशीत अशी बट्टी आणि दही घातलेल्या मिरचीचा ठेचा एकच नंबर लागते। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही खुसखुशीत बट्टी बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असं बट्टीचं पीठ घ्यायचं, ज्यामध्ये मी घेतलेले आहे गहू, मका, सोयाबीन आणि हरभऱ्याची डाळ। हे सगळं एकत्र केलं, चक्कीवरून जाडसर असं दळून आणलं। आता इथे गरजेनुसार पीठ घ्यायचं, त्यामध्ये हळद, ओवा घालायचा, गरजेनुसार बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे। ह्याने काय होतं की बट्टी ही आतून एकदम सॉफ्ट, मऊ आणि जाळीदार होते, हलकी फुलकी होते। तळल्यानंतर वरून कडक आणि आतून ठिसूळ राहते। त्यानंतर एक पळी तेल घालायचं, थोडंसं अर्धा कप दही घालायचं। दह्याने मस्त फर्मेंट होतं आणि हे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। अगदी कणाकणाला इथे मोहन लागलं पाहिजे। त्यानंतर काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। सॉरी मध्ये मीठ विसरले होते घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे। बट्टीचं पीठ जाडसर असल्यामुळे पाण्याचं थोडं प्रमाण जास्त लागतं, कारण 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा कणी ही फुलल्या जाते ना, तर बट्टी एकदम सॉफ्ट आणि नरम होते। त्यानंतर वरण करण्यासाठी आपण इथे घेऊया 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मसूरची डाळ। निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची, कुकरमध्ये घालायची। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची। झाकण लावून कुकरला आपल्याला इथे 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। सोबतच मी इथे घेतलेला आहे कढईमध्ये पाणी, त्यानंतर त्यावर एक अशी चाळणी ठेवली आणि वरून झाकण ठेवलेलं आहे। आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मस्त वाफ भरू द्यायची। तोपर्यंत इकडे आपलं बट्टीचं पीठ सुद्धा छान मुरलं गेलेलं आहे। तर एकदम छोट्या छोट्या आकाराच्या आपण इथे बट्ट्या तयार करणार आहोत। तर आता इथे तयार पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा, हलक्या हाताने गोल गोल करायचं, कारण आतली जाळी आपल्याला मोडू द्यायची नाहीये। जी आतमध्ये जाळी तयार झाली आहे ना, ती कायम तशीच राहिली पाहिजे, म्हणून हलक्या हाताने करायचं। वरून असा कट मारायचा, कारण काय होतं जेव्हा आपण वाफवतो ना, तर जी एक्स्ट्रा आतमध्ये हवा तयार होते ना, तर ती या लाईन मधून बाहेर जाते आणि डिझाईन सुद्धा छान दिसते। तर सर्व बट्ट्या तयार झाल्या, मस्त वाफ पण भरल्या गेलेली आहे। चाळणीला चांगलं ग्रीस करायचं, बट्ट्या चिपकल्या नाही पाहिजे। आता व्यवस्थित अशा बट्ट्या ठेवून द्यायच्या आणि 15 ते 20 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या। ही एकदम सोपी पद्धत आहे। पाण्यात उकळवल्यापेक्षा ही अशा पद्धतीने केल्यानं तर ह्या चिटकत पण नाही, चिपचिप होत नाही, एकदम स्पंजी आणि हलक्या फुलक्या अशा बट्ट्या इथे तयार होतात। तर 15 ते 20 मिनिटांनंतर छान आपल्या इथे बट्ट्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या बाजूला ठेवून देऊया आणि इकडे कुकर सुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। वरण मस्त असं घोटून घ्यायचं। त्यानंतर इथे मी फोडणीची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट घालायची, सोबतच इथे 2 तेजपत्ता घालायच्या आहेत। त्यानंतर टमाटर घालायचा। हो, कोरडे मसाले घालण्या अगोदर आपण इथे टमाटर घालायचा, म्हणजे मसाले जळणार नाही। त्यानंतर घालूया आपण हळद, लाल मिरची पावडर गरजेनुसार घालायचं सर्व। त्यानंतर धने पावडर आहे तो आपला मसाला घालायचा, सोबतच इथे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालूया, रंग छान येतो। अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं, थोडासा हिंग, भरपूर अशी कोथिंबीर घालून हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करायचा। हा मसाला जळू नये म्हणून आपल्याला इथे घालायचा आहे अर्धा ते 1 कप पाणी आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। सोबतच 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा घालायची, कारण चव अतिशय सुंदर लागते। आता आपण घालूया गरजेनुसार वरण आणि त्याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घेऊया गरजेनुसार। त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालूया, कारण वरण थोडं पातळ पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिटं छान एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपलं इथे चटपटीत बट्टीचं वरण तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्या वरणबट्टीला आणखी इंटरेस्टिंग किंवा आणखी चवदार बनवणारं मिरचीचा दहीवाला ठेचा तयार करूया। आमच्याकडे बऱ्यापैकी ही मिरची दह्यामध्ये शिजवली जाते किंवा फोडणी देऊन त्यामध्ये शिजवली जाते, मस्त लागते। त्यासाठी मी इथे मोठी जाडसर कमी तिखट असलेली मिरची घेतली, जी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापली आणि नंतर एका तुकड्याचे 3-4 तुकडे होतील असे त्याला ठेचून घेतलं। त्यानंतर आपण इथे पॅनमध्ये तेल घालायचं, जिरं मोहरी घालायचं आणि कुटलेला ठेचा सुद्धा घालून घ्यायचा आहे। हा व्यवस्थित तेलामध्ये चांगला आधी परतवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर घालूया धने पावडर आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्या गरजेनुसार। त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं वरून आणि झाकण ठेवून अगदी 2 मिनिटाची त्याला वाफ भरू द्यायची, म्हणजे मिरची छान शिजल्या गेली पाहिजे। त्यानंतर अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं।
पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायचं। शिजवताना मंद आचेवर शिजवायचं। 2 मिनिटांनंतर चटपटीत असा दहीवाला मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे। भरपूर कोथिंबीर घालायची, बाजूला ठेवून द्यायचं। आता काय राहिला गोडाचा पदार्थ, तर त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचं, त्यानंतर 1 वाटी जाडसर दळलेलं बेसन घालायचं। जर नॉर्मल बेसन असेल ना तर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता। आता हे बेसन आपल्याला मंद आचेवर चांगलं तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त ओलसरपणा त्याला आलेला आहे। बेसन छान भाजले गेले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेनुसार गरम पाणी, आणि गरम पाणीच वापरायचं शक्यतोवर। आता याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं। पुन्हा लागलं तर गरम पाणीच घालायचं। त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे यामध्ये साखर घालायची, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे। झाकण ठेवून चांगली 2 ते 3 मिनिटं छान वाफ भरू द्यायची। मस्त छान हलवा इथे आपला तयार झालेला आहे। विलायची घालायची, वरून थोडंसं तूप घालायचं, काजू घालायचे, बदाम घालायचे, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे व्यवस्थित त्याला मिक्स करायचं। झटपट तयार होणारा टेस्टी असा बेसनचा हलवा तयार झालेला आहे। आता आपण घेऊया बट्ट्या तळायला। तर तळण्यासाठी आपण ह्या बट्ट्या कापणार नाही आहोत, म्हणूनच आपण अगोदरच एक छोटी साईज त्याची तयार करून घेतलेली आहे। आता ह्या आपल्याला अख्ख्याच्या अख्ख्या अशा तळून घ्यायच्या आहे। आतून तर एकदम अशा ठिसूळ पोकळ आहेत, त्या वरून एकदम अशा कुरकुरीत किंवा अशा कडक होतील। म्हणजे म्हणतात ना की बट्टी ही हातात घेतल्यानंतर कडक लागली पाहिजे आणि चुरल्यानंतर ती एकदम पोकळ किंवा नरम लागली पाहिजे, ठिसूळ लागली पाहिजे। तर तशी आपली इथे ही बट्टी तयार होते। खमंग अशी तळून घ्यायची। मग काय, कट मारलेल्या ठिकाणी व्यवस्थित असं प्रेस करायचं, छान उलल्या जाते। उरलेली बाजू तुपामध्ये छान डीप करायची आणि मस्त खायची। खरं सांगते, तुम्ही सुद्धा अशी वरणबट्टी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। नक्कीच मी बनवलेली आजची ही वरणबट्टीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।